नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा जमा झालेला आहे। 6 जिल्हे वगळता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आणि हेक्टरी त्यांना किती मदत मिळणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया। तर चला बघूया व्हिडिओ। शेतकरी बांधवांसाठी नैसर्गिक आपत्त्यामुळे झालेल्या पीक नुकसानीतून सावरण्यासाठी पीक विमा योजना हा एक अत्यंत महत्त्वाचा आर्थिक आधार ठरलेला आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि महाराष्ट्र शासनाची 1 रुपयात पीक विमा योजना यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे। या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सक्षम करणे आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे झाले का जमा, लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे ते बघूया। आधी नाममात्र प्रीमियम। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा योजनेसाठी केवळ 1 रुपया इतका नाममात्र विमा हप्ता प्रीमियम भरावा लागतो। 1 रुपये वगळता उर्वरित प्रीमियमचा मोठा खर्च सरकार आणि राज्य सरकार विमा हप्ता अनुदान म्हणून उचलते, त्यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक ताण कमी होते। शेतकरी मित्रांनो, नंबर 2 चा मुद्दा असा आहे की व्यापक संरक्षण काय आहे त्यातून। या योजनेत पेरणीपूर्वी, वाढीच्या काळात आणि काढणी पश्चात होणाऱ्या पिकाच्या नुकसानीचा समावेश होतो। गारपीट, पूर, अवकाळी पाऊस, दुष्काळ यासारख्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाते। शेतकरी मित्रांनो, नंबर 3 म्हणजे महत्त्वाचा मुद्दा। आता भरपाईची रक्कम किती असते ते बघूया। पीक विम्याची भरपाईची रक्कम प्रत्येक पीक आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळी असते। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी विमा संरक्षणासाठी सरासरी रक्कम 40,700 पर्यंत असू शकते, जी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीवर आणि संबंधित पीक विमा व क्षेत्रावर अवलंबून असते। शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे। अर्ज तुम्ही डिजिटल इंडिया पोर्टल किंवा CSC किंवा जवळच्या बँक शाखेत करू शकता। शेतकरी मित्रांनो, आणि त्यासाठी आवश्यक आधार कार्ड म्हणजे आवश्यक डॉक्युमेंट कोणते लागतात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व कष्ट दूर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे आहे खालीलप्रमाणे। त्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीचा 7/12 उतारा आणि 8A उतारा, पीक पेऱ्याची स्वयं घोषणा अर्ज एवढं शेतकरी मित्रांनो लागते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्कीच लाईक करा। धन्यवाद।